तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। तर आज आम्ही चालवलो आहे गणपतीपुळ्याला। तर गणपतीपुळ्याचा व्लॉग मी ह्याच्या आधी पण टाकला होता, पण तो आतेसोबत वगैरे तो व्लॉग होता। तर हा सगळे त्या जागा, मंदिर वगैरे सगळं तेच लोकेशन होईल, पण होणारे एन्जॉयमेंट वगैरे थोडं वेगळं असेल, कारण आताची माणसं थोडी वेगळी आहेत आणि त्यावेळेची माणसं थोडी वेगळी होती। सो माझा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे होणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला समजेल। तर नेचर वगैरे सगळं बघून तुम्ही या गोष्टीचा आनंद घ्या आणि माझा व्लॉग बघत राहा। तर लेट्स गो। मंडळी, आता पोचला आता आम्ही गणपतीपुळ्यात। सकाळी आम्ही 9 वाजता बाहेर पडलेलो, तर वाजले बरोबर आहे 12:20 वाजता आम्ही बरोबर टच झालो गणपतीपुळ्यात। तर प्रवासान एकदम हालत बेकार झालेली आहे आणि बघू शकता ट्रॅफिक एकदम भारी जाम आणि गर्दी तर भरपूर। तर हे आहे प्रवेशद्वार। मग उतरल्यावर चालू काय आलायचं? ओ, त्यांचा पण ब्लॉग चालू आहे सध्या। आता ते मॅडम आता नुसतं हसत आहेत, आता बोलणार नाही। हाय शिमडे, हे चला मग चालू म्हणजे तुलाही चालू आहे बाबा। पाकिट विसरले मी। हा व्ह्यू तुम्ही मागच्या पण ब्लॉगमध्ये पाहिला आहे, हा व्ह्यू। पण ही गर्दी त्या ब्लॉगमध्ये नव्हती। सध्या मे महिना आहे आणि परत आज मंगळवार पण आहे, तर थोडी जास्त गर्दी आहे। आंबे तर मंडळींना दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि 12 ते 2 पर्यंत इकडे महाप्रसाद असतो, तो आम्ही त्याचा पूर्णपणे लाभ घेतला। साहेबांना बसायच्या गाडीवर। लांबपर्यंत तर या टायमिंगला गर्दी भरपूर आहे। बाय बाय बाय, हे लोक बस चालले।
तुम्ही उंटाला मागून बघा कसं दिसते. ओके, आता पुढून बघा उंटाचं मागलं दर्शन आणि पुढलं दर्शन. परत एकदा उंटाचं मागलं दर्शन. ओके, साहेब बसणार आता उंटावर. अरे उंटावर डोळे पांढरे केले. घट्ट धर. चला जाऊया पण आपण. ए आम्ही जाऊ काय? आई प्रतीक साहेब उंटावर बसून कसं वाटतंय? हा मजा येवल्या. अरे उंटाने शिकेली. मागे या लवकर. हे हाय करा आता. आता क्लिअर एक लाईक क्लिअर दिसते आता. लय मोठा स्कॅम झाला आता याच्यावर. उंटाचा एवढा मोठा व्हिडिओ केला, उन्हातून ना आतमध्ये व्हिडिओ चालू आहे की नाही तोच माहीत नाही. आणि व्हिडिओ चालू नव्हता ॲक्च्युली. हे आता ब्लॉग बघणार ना तर शिव्या देणार आहेत ॲक्च्युली. तर उंटा साहेब चला नमस्कार, धन्यवाद फिरवल्याबद्दल. जेवला काय साहेब? साहेब जेवला काय? का रागाने चक्कर मारलाय वाघाने. जेवला काय? अरे जेवला काय? जेवलं नाही म्हणते. जेवलं नाही म्हणाले तरी पाहिजे. अरे हां ते नाते नाका जाते लग्न आहे तिथे. तर हे गणपती मंदिर तुम्हाला बीचवरून असं पाहायला भेटणार. सुंदर दृश्य. तर आमच्याकडून हे मंदिर आहे ना बरोबर 150 ते 153 किलोमीटर पडतं. यायला तर त्रास होतो. एक 3-3.5 तास लागतात यायला. प्रवासाचा फक्त त्रास होतो. आणि एक वन डे ट्रिप होते इथे. फक्त मंदिर बघून जाण्याची पूर्ण वन डे ट्रिप होते. आताच बघा सकाळी आता आम्ही 9 वाजता निघालो आहे. ते आम्ही इकडे 11-12ला पोचलो. 12-12:30ला पोचलो. दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत वाजलं आता 1:30-1:15 झाले. ए प्रतिका बक्की हाय 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 हाय. आता आपण कुठं चाललोय रे? मंदिर समोर. घोडा नाही तर याला गाडो बघायची इच्छा, गाडोवर बसायची इच्छा झाली आहे. तर मंडळी आता इथलं आता फिरून झालेलं आहे. तर आता थोडीफार शॉपिंग करतील असं मला वाटते. ते शॉपिंग थोडीफार करून नंतर मग आम्ही आमच्या परतीच्या दिशेने म्हणजे घरी जाण्यासाठी आम्ही निघू. ओके, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आंब्याचा स्वाद घेताना पुढे या ठिकाणीच का तुम्ही पण आंबा खाऊन घ्या. मस्तपैकी आंबट आंबट लय आंबट आहे ना ग. तर खा, हातात घे, हातात घे, हातात घे, आंबा घे, आंबा घे. काय घेतलं रे? हे शाहरुख काय घेतलं?
करवंद. तर मंडळींनो, आम्ही करवंद वगैरे खाऊन जेवलो आणि त्यानंतर घरी आलो आणि आता चाललंय ते पाहुण्यांसाठी जेवण. कोंबडी वडा. तर काकी, मम्मी, बहीण हे सगळे आता जेवण बनवत आहेत. तर आपण भेटूया व्हिडिओच्या दुसऱ्या भागात, म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.